श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम. तर चला मैत्रिणींनो, आज थोडासा व्हिडिओ वेगळा घेऊन आलेली आहे. वेगळा म्हणजे रेसिपीचाच आहे आणि दररोज आपण बनवतो त्यातलाच आहे, वेगळा काही नाही. परंतु आहोंनी आणि पिहूनी मला खूप मोठा धक्का दिलेला, कारण थोडंसं मला टेम्परेचर आलेलं. मी टॅप खाऊन बेडरूममध्ये झोपले आणि यांचा खुटू आवाज येत होता म्हणून बाहेर आले. तर पहा यांनी काय पराक्रम केलाय. काही असो, पराक्रम थोडासा सुखदचाच असा धक्का होता. तर पहा धक्का काय आहे तो. आता तुला बरं नाही वाटत आहे ना, म्हणून मी सगळे व्हेजेस कट केले आणि आता कोथिंबीर करत आहे. आता यामध्ये डॅडी तेल टाकणार आणि मग हे सगळे व्हेजेस टाकणार आहे. आम्ही आता व्हेज पुलाव करणार आहोत. व्हेज बिर्याणी का पुलाव? व्हेज बिर्याणी. आता जेव्हा डॅडी किंवा मी बिमार पडते तेव्हा आम्ही 7-8 दिवस तर बिमार असतो, तर तू मग आमचं इतकं करते सारखं काहीतरी. मग तू बिमार पडल्याने आम्ही एक दिवस नाही करू शकत का बरं घराची सगळी कामं? अरे बापरे, ही कामाला खूप एक्सपर्ट झालेली आहे. होय. बोलण्यामध्ये पण ती खूप पटायची. चाकू लागायचं पिऊन. आता झालेलं आहे कोथिंबीर. आपण तिच्यावरती अर्धा करू सगळं किसून घेतलेलं आहे काही. मला लहानपणापासून सवय आहे. एका हॉटेलमध्ये म्हणजे प्रवास करताना एका हॉटेलमध्ये तुम्ही थांबायचे होते. हां. मग ते हॉटेलवाला रोज किती करायचं, त्यांनी त्याचा मला टाईम मॅनेज करायचा रोज. मी ते बघून मग शिकलो आणि नंतर मग मी सुरू केलं आणि आता मी चांगल्या प्रकारे व्हेज पुलाव बनवत असतो. तुम्ही ताईकडे राहताना सगळा स्वयंपाक करून तुमच्या भाऊजीला जीव घालायचात म्हणे, खरं आहे? म्हणजे तुम्ही कॉलेजला शिकायला होतात तेव्हापासून स्वयंपाक करता घरी? हे एक माझा आवड आहे, छंद आहे. माणसाला बऱ्याच गोष्टी यायला पाहिजे. आपल्याला करता आलं म्हणजे आपण उपाशी नाही. बायको गेली माहेरी काम करू. त्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आणि या सर्व व्यवस्थित झाल्याच्या नंतरच मग नंतर मध्ये तांदूळ टाकायचं. मी अर्धवट शिजून घ्यायचं का पटकून घ्यायचं फक्त? नाही, अर्धवट शिजवून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुलाव आपला लवकर जास्त निघून जाईल. मला वाटत असेल की अर्ध कुकर भरलेला आहे. आता हळद आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे टाकून घ्यायचं. मुद्दामच कोथिंबीर आणि गाजर हे शेवटी ठेवलेलं आहे की जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो लागला पाहिजे. आता गाजर टाकलेलं आहे फ्रेंड्स, याच्यामध्ये थोडंसं गाजर टाकलेलं आहे आणि त्यानंतर तर मी याच्यामध्ये जे काही तिखट वगैरे हळद लागणार आहे ते टाकून घेणार आहे. फ्रेंड, आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे नमक टाकून घ्यावे. एखाद्या वेळेस नमक जास्त झालं तरी चालेल, कमी झालं तरी चालेल, पण जास्त होऊन जाईल. मिरची टाकायचं आहे का? मिरची टाकायचं आहे का? थोडं टाकलं तरी बघा फ्रेंड्स. त्यानंतर मग मी लगेच आमच्याकडे आता आमच्या पिऊने जाऊन खालून लगेच बादशाहचा बिर्याणी मसाला आणलेला आहे. फक्त बिर्याणी मसाला पण मी याच्यामध्ये टाकत आहे डायरेक्टली. पूर्ण 10 रुपयाचा बिर्याणी मसाला टाकायला टेस्ट पाहिजे तरी मी थोडा ठेवलेला आहे. त्यानंतर फ्रेंड्स याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपला तांदूळ हा शिजण्यासाठी जास्त पुन्हा आणखी वेळ न लागायला पाहिजे म्हणून. तर फ्रेंड्स, मी जो सुरुवातीला धक्का म्हटला होता तर हा तोच धक्का होता. कारण अहो म्हणत होते की नेहमी तूच रेसिपी बनवतीस आणि तुझीच रेसिपी आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवतो. तर आज काहीतरी आपल्या फॅमिलीला पण वेगळं दाखवूयात. रेसिपी वेगळी नाही तरी पण आज बनवणारा मात्र वेगळा राहणार आहे. तर आज मी रेसिपी बनवतो आणि तू शूट घे. तर पहा, अहोंनी छान बिर्याणी बनवली. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर फ्रेंड्स, आता मी महाराजांना ठेवते आणि मग आम्ही जेवून घेऊ. तर फ्रेंड्स, आता मी महाराजांना ठेवलेलं आहे नैवेद्य. आता मी पण खाऊन घेते. आमच्या घरामधला रूलच आहे, पहिला आम्ही महाराजांना ठेवतो, मग डॅडी एक घास खाऊन बघतात, मग तर असा आमचा नियम आहे. तर आम्ही फॉलो करतो. ओके.
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, खूप खूप शेअर करा. आणि हे स्पेशल डॅडीने बनवले आहे म्हणून कशी तुम्हाला दिसल्यावरूनच कळू शकता काही काही वेळेस किती छान आहे. तर आम्हाला कॉमेंट्समध्ये खूप नक्कीच सांगा. हे खूपच टेस्टी आहे. मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवते. तर थँक्यू डॅडी. आज मम्मीला तर ताप वगैरे आला, मग तुम्ही बनवलं म्हणून. तर आता मम्मीला पण काही करायची गरज नाही. आज तिला आपण सुट्टी दिली. ओके बाय फ्रेंड्स.